सर, प्रमाण भाषा जी आहे त्या प्रमाण भाषेमध्ये बोललं पाहिजे, प्रमाण भाषेतच लिहिलं पाहिजे, व्याकरणही प्रमाण भाषेतलंच वापरलं पाहिजे, अशा स्वरूपाचा एक फार मोठा दबाव हा वाङ्मयावर आणि एकंदरीत सर्व बोलीभाषांवर आणि सगळ्या प्रांतांमध्ये हा एक दबाव आढळून येतो. तर हे सगळं हा व्यवहार असताना, कारण प्रमाण भाषेत लिहिणं हा व्यवहार आहे, त्यातून मग पुरस्कार आहे, त्यातून नाव आहे, त्यातून बरंच आहे, हे सगळं टाळून आपण हा बोली भाषेतच लिहिण्याचा जो स्वाभिमान आहे, जो हट्ट आहे, तो का दाखवला? मला सांगितलं पाहिजे की प्रमाण भाषेत लिहिल्यामुळे जे जे काही मिळतं बोली भाषेत लिहिल्यामुळे मिळत नाही असं होत नाही. प्रमाण कमी असेल परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी कोल्हापूर पर्यंत रत्नागिरीपर्यंत सगळीकडे वऱ्हाडी ही कविता म्हणत फिरलो तर मला तेवढीच दाद मिळाली, मला तेवढीच प्रशंसा मिळाली, मला लोकांनी तेवढं डोक्यावर घेतलं. गोव्यात तर बोरकर म्हणाले, बाबा बोरकर, की तुमच्या कवितेला वऱ्हाडी मातीचा सुगंध आहे. आज मी तुम्हाला गोव्यातले उत्कृष्ट मासे खायला माझ्या घरी नेणार. अशा बोली भाषेने दिलेलं आहे. आणखी काय पाहिजे? बोली भाषेमध्ये लिहिण्याचा माझा अट्टास यासाठी आहे की बोरकरांची कविता, पाडगावकरांची कविता, कुसुमाग्रज, काढ सगळे गळ्यातील तुझी चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, ह्या ओळी मी जेव्हा वाचतो तेव्हा मी असा हवेच असतो 2-4 दिवस. काय सुंदर, अप्रतिम. म्हणजे अशा ओळी वाचून वाघाचा मोर होऊन जातो. हे सामर्थ्य त्या शब्दांमध्ये असतं. मग त्यावेळी मला असं जाणवतं की अरे, कवितेमध्ये जर ही जादू आहे, ही किमया आहे, हे सामर्थ्य आहे, माझ्या खेड्यातल्या माणसाला प्रमाण भाषेतली कविता कळत नाही, त्याला समजत नाही, त्याचा आनंद तो घेऊ शकत नाही. मग आपण कवितेच्या माध्यमातून मिळणारा हा जो आनंद आहे हा आपण त्याला रुचेल, आवडेल, समजेल, त्याला आकलन होईल अशा त्याच्यात बोलीत लिहिलं पाहिजे. मात्र हे सगळं करताना कुठेतरी सांस्कृतिक दहशतवादी गुरुजी आहे का, की हे आपण करत असताना असं लिहिलं नाही म्हणून कुठे डावलण्याचा किंवा आपल्या बोली भाषेला कुठेतरी खेडपट, अशुद्ध म्हणण्याचा असा सांस्कृतिक दहशतवादाचाही सामना तर आपल्याला करावा लागला असेल ना? हा दहशतवाद तर आहेच, त्याची कधी पर्वा केली नाही. खेड गावातला माणूस, त्याच्या वेदना, त्याच्या व्यथा, त्याच्या समस्या याला मी प्राधान्य दिलं आणि उगीच कविता लिहायचे म्हणून मी लिहिलं नाही. मी लहानपणापासून त्या कष्टकरी शेतकरी माणसाच्या व्यथा, वेदना, कष्ट, श्रम, परिश्रम मी पाहतो आहे आणि त्या मोबदल्यात त्याला जे काही मिळतं म्हणजे मिळत नाही तर त्याची एक चीड म्हणा, संताप म्हणा, व्यथा म्हणा, दुःख म्हणा, तेही मनात असतं. आणि म्हणून मग चीड येण्यामधून, त्या संतापातून, रवी ताकात फिरावी यावे काठावर लोणी, रवी ताकात फिरावी यावे काठावर लोणी, उरी घुसळलो असा आली उठावर गाणी. हे जे कष्टकऱ्यांचं जगणं आहे ते पाहून मनामध्ये जी घुसळ होते त्यातून हे शब्द बाहेर पडतात आणि म्हणून ते लोकांना भिडतात, ते त्यांना आपले वाटतात. ही जी घुसळण सांगितली त्यातून लोणी आलं, तर हे विठ्ठल वाघ समोर येण्याची जी प्रक्रिया आहे, वाघ आडनाव आहे ना आमचं, त्यामुळे सर्कस सगळीच करावी लागते. कॉलेज सांभाळावं लागतं, घर सांभाळावं लागतं, कविता सांभाळावी लागते, कार्यक्रम करावे लागतात, संमेलन शोधावे लागतात, शरद पवारची दिंडी निघाली तर दिंडीत जावं लागतं. तर तुम्हाला जीवनात जर काही करायचं असेल तर तुम्हाला आराम करून चालत नाही, तुम्हाला आळशी होऊन चालत नाही, तुम्हाला सतत व्यस्त ठेवलं पाहिजे, तुम्ही काहीतरी करत राहिलं पाहिजे. दिसा माझी काहीतरी लिहावे, रामदास म्हणतात की नाही, तसं दिसा माझी काहीतरी करीत राहावे. तर त्यामुळे मी अखंड महाराष्ट्रामध्ये काव्यगान करत राहिलो. शरद पवारच्या दिंडीत मी होतो, नागपूरला जेलमध्ये होतो. मी निरोप आला की तुमचे वडील वारले गावी, तेव्हा मी कविता म्हणत होतो, आता पेटतील रे कापसाच्या वासी, येथील उजळूनी अंधारल्या राशी. तर तुम्हाला जर मिळवण्यासाठी म्हणून नाही पण तुम्हाला काही भोगल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही, तर तुम्ही अखंड काहीतरी अव्याहतपणे काहीतरी करत राहिलं. हाती घेतलेल्या कामात मन टाकावं वचून, जसा म्हशीच्या थानाले बसे गोचीवर चिकटून. ह्या प्रतिमा आणि प्रतिका आहेत ना, ह्या मी ग्रामीण जीवनातून सगळ्या उचललेल्या आहेत. आजच्या कवितेमध्ये यांचा अभाव आहे, त्यामुळे त्या कविता निरस अशा प्रभाव करत नाहीत. त्या माझी अशी धारणा आहे की तुम्हाला इतरांपेक्षा जर वेगळं व्हायचं असेल, लिहायचं असेल, तर तुम्ही तुमच्या परिसरातली बोली, त्या परिसरातल्या प्रतिमा हे आम्हाला कोणी शिकवलं? मी जेव्हा लीळा चरित्र वाचलं अभ्यासक्रमात तेव्हा त्यावेळी वऱ्हाडी बोली, वऱ्हाडी जीवन, वऱ्हाडी भाषा, वऱ्हाडी शब्द. मी जेव्हा बायकांची गाणी ऐकतो, कोणाचं घरदार, कोणाच्या गाई म्हशी, मरणाच्या दिवशी आत्मा
चालला उपाशी हो भोलेनाथा. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. माणूस हे ते अमुक ढमुक मिळवायला मरमर मरमर करतो, लोकांच्या माना मोडतो, खिसे कापतो, काय फसवतो, काय काय करत नाही. ही म्हातारी सांगते, कोणाचं घरदार कोणाच्या गाई म्हशी एवढं सुख मिळवलं, मरणाच्या दिवशी आत्मा चालला तुझ्यासोबत काही येणार नाही. म्हणून तू राक्षसासारखा जगू नको, माणसासारखा जग. ही जी बोली आहे, या बोलीतल्या या अडाणी अशिक्षित सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, त्या जे शिकवतात ना, जगणं शिकवतात. आता ज्या लयीत कविता म्हणता, ही लय देखील आपली एक अभिव्यक्ती, आपण दिलेली ही मराठी बोली भाषेला ही देणगी आहे. त्या शब्दकळा आणि ही लय या दोन्हीचा सांगड घालून ही शैली निर्माण झाली. ही लय आपण कुठून आणली? याचा काही मी कुठे काही अभ्यास नाही केला. माझ्या घराच्या मागे हिंगणीला गावाला एक विधवाबाई राहत होती, पंचफुलाबाई. आपल्या गावात काही चक्की बी काही नाही, ती जात्यावर दळायची. आणि बायका दळताना मुख्या दळत नाही, त्या ओव्या गात असतात, ओव्या म्हणत असतात. तर ती अखंड दळायची आणि अखंड ओव्या म्हणायची, त्या मी ऐकत राहायचो. ती जी लय आहे ती माझ्या कानातून मनात जाऊन बसली, रुजली. मग लग्नाचं गाणं आहे किंवा मुलांना नाव ठेवतात, नामकरण आहे. बायका गाणं म्हणतात, 9व्या महिन्याले खंडली नानी, उभी मंदात राजाची राणी, पुत्रू जन्मीला गादीचा धनी, जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो. तर हे रिदम, हा रिदम जो आहे, ही लय आहे, ही अशी माणसाला जीवाला पकडते. आणि मग आपण ते गुणगुणू लागतो आणि गुणगुणता त्यातून असे शब्दही सुचतात. नुसतं यमक जुळणं म्हणजे कविता नाही. यमक जुळणे म्हणजे कविता नाही. आता एकदा मी काय केलं, एक कडवं असं आहे की, आभाळांतरातले सुसताना फाटलेली, अश्रू डोळ्यातले गाळताना आटलेली, महापुरांना बांधया घालीत गेले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे. मी ही कविता अनेक ठिकाणी म्हटली, त्या माझ्या लक्षात आलं नाही. एक दिवस माझ्या लक्षात आलं, अरे आभाळ अंतरातले सोसताना फाटलेले. मग ज्याला यमक काय होतं, अश्रू डोळ्यातले गाळताना आटलेले. मग माझ्या एक दिवस असं लक्षात आलं, अरे अश्रू जर गाळताना आटले तर पुढची ओळख आहे, महापुरांना बांधया घालीच गेले पाहिजे. अश्रूच नाहीत, आटले, मग महापूर कुठले? एका शब्दाने केवढा घोळ केला. मग मी ती बदललं, आभाळ अंतरातले सोसताना फाटलेले, अश्रू डोळ्यातले गाळताना दाटलेले. हे दाटलेले शब्दामुळे पुढे महापुराला अर्थ असतो. अशी निवड करावी लागते. अशी कविता दिली टाकून असं नसतं, तुम्हाला त्यावरती काम करावं लागतं. यातलं पुढचं कडवं जे आहे ते आश्रूच, ही व्यथा आहे, तर त्याचं पुढचं जे आहे तो अभिवचन आहे. अरे बापरे, तो पॉलिटिकल स्टेटमेंट आहे ते पुढचं वाक्य. नांगरल्या शेतापरे काळी दुःख साहते, नांगरल्या शेतापरी काळी दुःख साहते, तरी सुगीचे डोलच्या स्वप्न हिरवे पाहते, तरी सुगीचे डोलच्या स्वप्न हिरवे पाहते, अर्थ या स्वप्नातही पेरीत गेले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे, बोलीत आले पाहिजे. लिहायचं कशासाठी? प्रसिद्धीसाठी, पैसे मिळतात म्हणून, मानधन मिळते म्हणून. कशासाठी लिहायचं? कशासाठी लिहायचं हे जर तुमच्या मनात पक्क ठरलेलं असेल तर त्यानुसार तुमची निर्मिती होते. कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे. सोसतात, सहन करतात आणि त्यातून भरले जातात, पण ते दुःख व्यक्त करू शकत नाहीत. मग त्यांचं दुःख तुम्ही जाणलं पाहिजे आणि ते आपण आपल्या साहित्यातून, लेखनातून, नाटकातून, कवितेतून व्यक्त केलं पाहिजे. तेव्हा त्या साहित्याला काही अर्थ आहे. नाही तर ते करमणुकीतून मनोरंजनाचं होईल. साहित्य करमणुकीसाठी, मनोरंजनासाठी नसतं. मुक्या प्राण्यांचं याच कवितेमध्ये आपण उल्लेख केला असं नाही, तर मानवाच्या
घामाच्या उत्क्रांतीत जी ऋषभ जो होता, जो बैल होता, तो मदतीला माणसाच्या आला आणि उत्पादन आपलं वाढलं, पोट भरायला लागला. तर या ऋषभ संस्कृतीच्या अनुषंगाने एक कविता संग्रह आपला आहे, हो, ऋषभ सूक्त. ऋषभ सूत्र. 55 कविता बैलाच्या आहेत. येस. यामध्ये हे ऋषभाच्या अनुषंगानं हे आपण लिहिण्याचं कारण काय? म्हणजे एवढ्या 55 एका मुक्या प्राण्यांवर हा कारण बरोबर आहे. हा कृषी प्रधान देश आहे आणि ही शेती फक्त बैलाच्या भरोश्यावरच होत असते. या हजारो वर्षाच्या इतिहासातून, कृषीतून, शेतीतून बैल वजा करा, चित्र म्हणजे पूर्ण होतच नाही. पूर्ण होतच नाही. तुमचं जीवन शून्य होतं. त्यामुळे मायबापाच्या श्रमाची, घामाची जेवढी किंमत आहे, मूल्य आहे, महत्व आहे, तेवढं बैलाच्या श्रमाचं, घामाचंही, कृतज्ञतेचा भाव. हे मलाही कसं आलं असेल तर माझे वडील नेहमी बैलावर रागवले. म्हणजे आपण शिवाय देतो मायच्या भोसवळीच्या हरामखोरा. माझे वडील बैलाला शिवी काय द्यायचे? त्या मायचं दूध गोडतं, त्या मायचं दूध गोडतं. मला पहिले समजे नाही या शिवीचा अर्थ. नंतर कळायला लागलं, अरे त्या मायचं दूध गोडतं. बैल ज्या मायचं दूध पितो ते दूध गोड आहे हे माझ्या बापाला कसं कळलं? बैल ज्या गाईचं दूध पितो त्या गाईचं दूध माझा बापही पिला, म्हणून त्याला कळलं की दूध गोड आहे. म्हणजे बैल आणि माझा बाप हे दूध भाऊ आहेत. वा. अशा प्रकारची एक श्रद्धाच्या बैला मनामध्ये निर्माण झाली आणि मग मी बैलाला लिहिण्यावर सुरुवात झाली. तर आता वैभवजी कविता म्हणतो मी बैलाची. यातल्या सगळ्या प्रतिमा ह्या प्रकाश पूजक आहेत, प्रकाशाशी निगडीत आहेत. शेतकऱ्याच्या घरातला जो दारिद्र्याचा, दैन्याचा, दुःखाचा काळोख असतो तो दूर करणारा, प्रकाश देणारा म्हणजे बैल. म्हणून ही एक गंमत असते. चारही कडव्यामध्ये प्रकाश प्रतिमा आहेत. बैल उगवता सूर्य, बैल उगवता सूर्य, देते पिकांच्या हाती, शिवारातल्या वाटा घरास उजळून जाती, शिवारातल्या वाटा घरास उजळून जाती. बैलातील चैतन्याशी टिफन जोडते नाते, बैलातील चैतन्याशी टिफन जोडते नाते. उजेड दाण्या मधला दे भाकरी तुनी जाते, उजेड दाण्या मधला भाकरी तुनी जाते. देव घरातील समया सौभाग्यशालिनी होती, कीर्तन दीपोत्सवाचे अभंग ज्योतीच्या ओठी. दारिद्र्य तमाचे तेव्हा तोंडास फासते काळी, पेवा कणग्या मधुनी वैभव उघडी डोळे, पेवा कणग्या मधुनी वैभव उघडी डोळे. या सगळ्या कवितांच्या सोबत या म्हणींचं जतन करण्याचा फार मोठं काम हे आपल्या हातून झालं. तर ही प्रेरणा कुठून आली आणि या कामाचे दूरगामी परिणाम आपल्या संस्कृतीवर काय होतील? फार गंभीर आणि फार महत्वाचा प्रश्न आहे. मी 35 दिवस काव्ययात्रा काढली होती. गाडगेबाबांच्या जन्मगावापासून बहिणाबाईच्या जन्मगावापर्यंत 35 दिवस मी पायी फिरलो. 35 दिवस मी खेड्यापाड्याच्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत आणि शेतीबाजी सोडून पुढाऱ्यांच्या मागे धावण्याची जी लोकांची वृत्ती आहे. बाबासाहेबांकडे चाललो, काकासाहेब येणार आहेत, अरे पेरणं राहिलं, वखरण राहिलं, मुलांची शाळा राहिली, चालले राजकारण्यांच्या मागे धावत. तर हे त्यांच्या डोक्यातून काढण्यासाठी मी प्रबोधन यात्रा काढली होती 35 दिवस. मग असं लक्षात आलं की बोलता बोलता बाहेर लोक म्हणी वापरत. मी पुराणा कागदावर तुमच्या म्हणी लिहून आणत घरून, पोरं लिहून आणत म्हणी. त्या म्हणी खूप गोड झाल्या. माझ्या लक्षात आलं की अरे ह्या म्हणी मस्ते नुसत्या म्हणी नाहीत, वऱ्हाडी माणसाचं जे दैनंदिन जगणं आहे, त्याची जी स्मृती आहे, त्याच्या ज्या परंपरा आहेत, त्याच्या ज्या श्रद्धा, अंधश्रद्धा, या सगळ्यांचं प्रतिबिंब या म्हणींमध्ये आहे. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग मी त्याचं संशोधन केलं, अभ्यास केला, PhD मिळवली. म्हणी गोळा केल्यामुळे PhD मिळवली, PhD मिळाल्यामुळे मी प्राचार्य झालो. असं एकातून एक हे निसवत गेलं, कणीस फुलत गेलं. तर लोकांना हे संस्कृती कळावी, लोकजीवन कळावं, संबंध कळावेत, नाते कळावेत, यासाठी या प्रबंधाचा उपयोग होईल असं मला जाणवलं. PhD मिळाल्याच्या कितीतरी वर्षानंतर देखील याचं संकलन आपलं सुरूच होतं. त्यामुळे हा योगदान म्हटलं पाहिजे. हा काही PhD पुरता विषय म्हणून त्याला चुकीचं ठरेल नाही. काय
शासनाची एक योजना होती की विद्यापीठाच्या परिसरातील शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार हे संकलित करावे. तर अमरावती विद्यापीठाचं काम माझ्याकडे आलं. तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या एकाही विद्यापीठाने एवढं काम केलं नाही, एकटं मी केलं. कारण मी हे 40-50 वर्षापासून हेच करत होतो. त्यामध्ये 22,000 शब्द आहेत, 14,000 वाक्प्रचार आहेत आणि 9,000 म्हणी आहेत. 9,000 म्हणी आहेत. आता ह्या ज्या म्हणी आहेत ह्या जीवनाच्या गमती सांगतात, प्रसंगही सांगतात, उपदेशही करतात, मार्ग दाखवतात, जीवन दर्शनही करतात, सगळंच करतात. आता आजकाल हे सगळं लोप पावत चाललेलं आहे. तुम्हाला सांगू, शिक्षणाचा जसा प्रसार होत आहे आणि होत जाईल, प्रमाण भाषा सुद्धा लोप पावत आहे. तिथे आता सिम्बॉल्स आणि वेगळीच एक भाषा शॉर्टकटची. आजकाल मराठीमध्ये मी सुद्धा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये आपण विशुद्ध मराठी शब्द वापरत नाही. आपली मराठी सुद्धा भेसळीची मराठी झाली आहे, होसळीची. तर लोक म्हणतात की मराठीला मरण नाही वगैरे. बोलींचं काय होणार? अरे बोलींचं काय होणार, मराठीचं काय होणार हा जिथे प्रश्न आहे, तिथे बोलींचं काय होणार हा प्रश्नच नाही. लोकगीतं, लोकगाणी, म्हणी हे तुम्हाला काहीच ऐकायला मिळणार नाही. एक आपलं खळं गेलं तर 54 शब्द गेले. अरे बापरे, एक खळं, एक टिफन, एक बैलबंडी, किती त्यासोबत अनेक शब्द गेलेत. सगळंच गेलं कॉल. आणि आम्ही असं म्हणत होतो हे संकलन करताना, हे 22,000 शब्द जर मराठी कोशात आले तर मराठी केवढी समृद्ध होईल. आता मराठीतले शब्द चालले आहेत, एक शब्द रोज गळतोय. हो. आता हे टिकवणं फार अवघड आहे, म्हणजे मोठं संकट झालंय. तर हे वाचवण्यासाठी किमान काय प्रयत्न झाले पाहिजे? तेव्हा अनोट्या ठरतील ना प्रयत्न, मातीत जातील तुमचे प्रयत्न. जाऊ द्यायचं नाही असं आपण जर ठरवलं आणि काही मूलभूत आपण गोष्टी करायचं, समाज म्हणून, सरकार म्हणून आपण निर्णय घेतले तर काय असू शकतात? यातली मुख्य अडचण आहे साहेब, मायबाप खेड्यापाड्यातल्या सुद्धा मायबाप पोरांना शिकवतात कशासाठी? पोटा पाण्याला लागला पाहिजे, पोटा पाण्याला लागलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे. पोटा पाण्याची नाळ जी आहे ही, भाकरीची नाळ जी आहे ही या नोकरीशी जोडलेली आहे आणि नोकरी ही इंग्रजी भाषेशी जोडलेली आहे. हे असं एक दुष्ट चक्र झालेलं आहे. हे भेदणं फार कठीण आहे. मूलभूत गोष्टींवरच देश म्हणून, महाराष्ट्र म्हणून, समाज म्हणून, सरकार म्हणून काम करायला हवं. कविता, म्हणी, बोलीभाषा, दुःख, व्यथा हे सर्व आपण सांगितलं. मात्र यासोबत कादंबऱ्या आणि काही आत्मचरित्र पुस्तके आपण लिहिली आहे. त्यात ते डेबू जे आहे, त्या डेबूतलं जी लय आहे, डेबूतलं जो आध्यात्मिक जो धागा आपण पकडला आहे आणि गाडगे महाराज ज्या फॉर्म मध्ये आणि ज्या पद्धतीने आपण मांडले ते कुठे आढळून येत नाही. त्या डेबू लिहेपर्यंत आपली मनस्थिती काय होती आणि लिखाण कसं साकार झालं? मी देवकीनंद गोपाला पटकथा संवाद लिहिले, तो चित्रपट प्रकाशित झाला, प्रदर्शित झाला. तरी माझ्या मनात एक खंत होती की चित्रपटामध्ये आपण गाडगेबाबांचं लहानपण आपण नाही आणू शकलो नाही. चित्रपटाला काही मर्यादा असतात ना. मग बालपण दाखवणं महत्वाचं काय आहे? माणसाची जडणघडण ही बालपणापासूनच होते. त्याच्यावर जे संस्कार होतात तसा माणूस घडत जातो. असं एक डोक्यात आलं, ही गोष्ट खरीच आहे, कुणालाही लागू पडते. नंतर याच्या विरुद्ध दुसरा विचार आला की आपण असं म्हणतो की ज्या वातावरणात, ज्या संस्कृतीत माणूस वावरतो त्याचे संस्कार त्याच्यावर होतात आणि तो तसाच घडतो. याचं तर उलट आहे. याने आयुष्यभर जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे मानवतावादी, आणि त्याच्या अगदी उलट याचा परिसर आहे, घर आहे, कुटुंब आहे, जात आहे, समाज आहे, मायबाप आहे, सगळे अंधश्रद्धाळू, देवभोळे, धर्मभोळे, व्यसनी, बाप दारू पिणारा. आणि या वातावरणात हा घडलेला माणूस पुढे याच्या अगदी विरुद्ध वागतो, सांगतो लोकांनाही. याचा अर्थ सर्वसामान्य माणसं जी आहेत ही प्रवाह पतित असतात आणि एखादं व्यक्तिमत्व असं असते की जे स्वयंभू ते प्रवाहालाच कलाटणी देत. म्हणून मग तुम्ही कादंबरी वाचली तर लीळा चरित्रामधली जी भाषा शैली आहे अतिशय काव्यमय, त्याहून अधिक काव्यमय गद्य या डेबूमध्ये आहे. आणि त्यातले जे प्रसंग आहेत हे प्रसंग एकूण एक प्रसंग काल्पनिक आहेत, पण ते सत्याहून खरे वाटतात. मी उलटी प्रोसेस केली, उलट प्रवाह मी पोहलो. कसा की तो एका यात्रेमध्ये ऋणभोजनच्या कपडे वाटतो, गोडधोड वाटतो. म्हटलं याची खायची सोय नाही आणि हा माणूस असं कसं करतो? या लंगड्या पांगड्या आंधळ्यांशी, महारोग्यांशी याचं नातं कसं काय जुळलं? ते एकदम तर होऊ शकत नाही. लहानपणी यांनी असं काहीतरी पाहिलं असलं पाहिजे, अनुभवलं असलं पाहिजे. मग मी त्याच्या एकदम बालपणात जातो. तो जेव्हा लहान असतो त्या गावामध्ये एक मुलगी असते यशोदी, ती लंगडी असते, तिला चालता येत नाही, ती डोबून घासत चालते. याच्या मायला तिची भयंकर करुणा येते, दया येते, म्हणून ती तिच्यासाठी रोज भाकरी ठेवते. याला सांगते मी धुणं धुवायला चालली, यशोदी आली तर ठेव, ध्यान ठेवून तिरीच देतो. मग आईच्या लक्षात असं येतं की अरे हिचं सगळं अंगावरचं लुगडं फाटलं, मळलं,
धड नेसता येत नाही, मग तिला जेव्हा म्हणतो आपल्याला लुगडं दे, मग ते पाटलींच्या घरी जाते, लुगडं आणते जुनं, ते चांगलं धुईधाय करते, शिवते, आणि मग या पोरीला हे माय लोक नाणीत नेतात, तिला नऊ घालतात, माय तिला लुगडं नेसवते. त्या पोरगी काय म्हणते, या जे बापा मायनं आम्हाला नवं लुगडं दिलं, आमच्या मायनं आम्हाला नवं लुगडं दिलं, आमच्या मायनं, हे तर माई माय आहे, हे तर म्हणजे आमची माय, म्हणजे माई माय हिची माय, म्हणजे हे तर झाली माई माई बहीणच. समजा आपल्याला सख्खी बहीण असती तर मग तर ती असती बहीणच आणि ही बहीणच, म्हणजे ही आपली बहीणच. मग असं एक अनामिक नातं त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि याची सुधारलेली आवृत्ती ऋणवचनची यात्रा, त्यातले लंगडे पांगडे आंधळे, विषयीला लुगडं दिलं तिचे तो कपडे वाट. देबुई ही कादंबरी जिथे संपते तिथून गाडगे महाराजांच्या जीवनावरची दुसरी कादंबरी आहे. हो, तर पहिली कादंबरी जेवढी लोकांच्या वाचण्यात आली तेवढी दुसरी का नाही आली? आता हे प्रकाशकावर अवलंबून असतं. पण ह्या दोन्ही कादंबऱ्या लगतच्या आहे, सर्वांनी ह्या वाचणं आवश्यक आहे. आवश्यक आहे, कारण त्यामध्ये डॉक्युमेंटेशन पण आहे, काळ पण आहे, अध्यात्म पण आहे, व्यवहार पण आहे, आणि याच्यात एक समग्र दर्शन ग्रामीण जीवनाचं. हा दुसरा भाग जो आहे, हा दुसरा भाग लिहिताना आणखी एक गंमत आहे की घर सोडल्यावर घर सुटलं संपला तिथं, मग तो गाडगे महाराज कसा होतो, संत कसा होतो, साधू कसा होतो. तर डेबू मधले प्रसंग जे आहेत हे त्याला घडवणारे आहेत, आणि डेबू जी पुढची जी आहे ही त्यातल्या गाडगे महाराजाला घडवणारी. म्हणून इतकं जिवंत लिहायचं असेल तर तुम्हाला त्या भूमिकेशी एकरूप एकात्म दोघांमध्ये अद्वैत झालं पाहिजे. मग मी जेव्हा गाडगे महाराज होतो आणि मी जेव्हा फिरत बसतो भारतभर आणि त्यातले जे काही अनुभव येत असतात त्या अनुभवातून तो गाडगे बाबा तयार होतो. ह्या दोन्ही कादंबऱ्या फार वेगळ्या आहेत. अशा या जातीच्या कादंबऱ्या मराठीत नाहीत, पण त्यांना पाहिजे तेवढा न्याय मिळाला नाही. अद्वैत नावाचा शब्द आपण वापरला, हा पण शब्द फार मोठ्या संकटात आलाय. सगळ्यांना इतका अहंकार आणि मीच जो एका आलाय, त्यामध्ये अद्वैतची भूमिका भावना ही फार लुप्त होतीये. तर हा एवढा आपसूक एवढा अद्वैत निर्माण झालाय आपण जर सांगितलं, त्या अद्वैत या भावनेवर आणि या व्यवस्थेवर थोडं भाष्य करा. अद्वैत कसा आहे की आजची सामाजिक विचारसरणी, आजची राजकीय विचारसरणी ही द्वैताची आहे, त्यामुळे आपल्या पुढे अद्वैत दिसत नाही. जात आहे, हा मराठा आहे, हा देशमुख आहे, हा माळी आहे, हा कुणबी आहे, हा महार आहे, हा मांग आहे, द्वैतच आहे. हा अमक्या सेनेचा आहे, तो टमक्या सेनेचा आहे, हा अमक्या राष्ट्रवादीचा आहे, तो टमक्या राष्ट्रवादीचा आहे. तर अजून काँग्रेसची तेवढी स्पर्धा पण आहे खूप, तेवढी फाळाफोड झाली नाही. अजून एक संघ आहेत बिचारे, आता येणार आहेत काँग्रेसमध्ये. तर त्यामुळे काय सगळे स्वतःची टिमकी वाजवण्याच्या मार्गावर आहेत ना, त्यामुळे त्यात द्वैतच राहणार, ते एक संघ होऊ शकत नाही. आता आजचीच बातमी आहे काहीतरी की 6 फुटणार आहे, एकाची किंमत 15 कोटी रुपये. पण ती मागच्या वेळेस तर 50 कोटी होती ना. 50, आमदाराची 50 आणि खासदाराची 15, तर अवमूल्यन झालंय. हो, म्हणजे काय मुद्दा काय आहे की तुम्हाला स्वतंत्रपणे उभं राहण्याला तुमची स्वतंत्र प्रज्ञा पाहिजे, विचारसरणी पाहिजे, डोळ्यापुढे काही उद्दिष्ट पाहिजे, ध्येय पाहिजे. मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी काय केलं पाहिजे, कर्तव्य भावना पाहिजे, जाणीव पाहिजे. हे सगळं बाजूला सोडून मला काय मिळतं, हात कसा मारता येईल, माझं भलं कसं होईल, 7 पिढ्या कशा खातील, त्यामुळे हे द्वैत मिटत नाही, अद्वैत होत नाही. तर या द्वैत अद्वैताच्या भांडणामध्ये भरडण्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो. काही लोकांचं भलं होतं, पण अद्वैतचा भाव हा जगण्या वागण्यासाठी हा महत्वाचा आहे, आणि त्याचीच जर कास आपण सोडली तर स्पर्धा आणि ती पण स्पर्धा जीव घेणे, या वाटेवरून आपल्याला द्वैतच्या वाटेवरून कुठेतरी थांबवून अद्वैत पकडलं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं. शेतकऱ्याच्या व्यथा, बहुजनांच्या व्यथा या सातत्याने आपण मांडत आले. जेव्हा पहिली आत्महत्या झाली त्या पहिल्या आत्महत्येनंतरच एक आपण तातडीने एक कविता लिहिली साहेबराव पाटलांनी, आणि तो जो आक्रोश आहे तो थांबत नाही. मात्र या शेतकऱ्यांच्या व्यथेतून आत्महत्यापर्यंत जो प्रवास आहे हा थांबवण्याच्या अनुषंगानं तो एकसंगता असलीच पाहिजे. मात्र ही कविता आणि ही परवलीची जी दुःख आहे हे आपल्या कवितेतून जे आलं त्याची काय पार्श्वभूमी होती? ज्या लोकांनी समीक्षा करावी तो समीक्षा करणारा, टिप्पणी करणारा वर्ग पण शेतकऱ्यांपासून दूर आहे. त्यामुळे या कवितेचं महत्व काही लोकांना फार काही जाणवलं नाही. साहेबराव पाटलांनी जी आत्महत्या केली त्याने जी काही शेतकरी जीवनातली दुःख मांडली त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. तर मला ते झोंबलं, जाणवलं, हेलावलो मी. त्याही पेक्षा आणखी एका वेगळ्या गोष्टीने मी जास्त व्यसित झालो. तो असा की आता कापसाच्या अनेक चळवळी झाल्या, लहान मोठ्या, अकोल्यात झाल्या, अमरावतीत झाल्या, शेतकरी दिंडी झाली. आम्ही प्राध्यापक मंडळी कॅन्टीन मध्ये चहा पितो, पानटपलीवर येऊन उभे राहतो आणि दुरून नुसते सिगरेटी फुकत पाहतो. चालले रिकामचोट. सुशिक्षित त्याच घरातून आलेला हा तरुण, जर त्याचा याचा काहीच संबंध नाही, त्या घरातून आलेल्या पिढीची अलिप्तता आहे हे मला जास्त 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 झोंबते. तर शेतकरी या कवितेत आहे, तसाच हा तरुण जो आहे याची जी अलिप्तता आहे त्याच्यावर मला
विशेष जोर आहे. साहेबराव पाटील 19 मार्च 86. असं काहून होत असेल साहेबराव, असं काहून होत असेल, काहून माहे हात मलेच वाघाच्या पंजावानी दिसत असतील, तुया रक्तात न्हाल्यावानी मायाच अंगावर येत असतील. खरं म्हणजे साहेबराव, तुया आत्महत्या केलीच नाही, आम्हीच तुवा खून केला. तुवा आणि तुया बायको पोरायचाही. तू गेल्याची बातमी आली त्या वक्ती मी बिअरवर चाव मारत होतो, आडव्या हातानं बिर्याणी झोडत होतो. असाच तू कापसाच्या भावासाठी वारकऱ्यांच्या भक्तिभावानं दिंडीत चालला होता. त्या वक्ती मी महात्मा फुले चौकात पान ठेल्यावर 4 मिनारची झुडके घेत होतो, हवेत धूळ सोडत होतो, मनातल्या मनात तुही क्यू करत होतो. शिकता सवरता तुझ्यापासून इतका दूर गेलो होतो साहेबराव, जसा मी तुझ्या गावाचाच नव्हतो. तसा तू आणि मी खरं म्हणजे एकाच गावचे, एकाच मातीचे, एकाच दांडा पेंडाचे. तुही इटी महादांडू, महादांडू तुहा चेडू. पुढे पुढे दिवस असे पालटत गेले. आपण दोघं झालो 2 चाकोल्यातले 2 चाक, एकमेकाला कधीच भेटू न शकणारे. मी आसमान तू जमीन. तुहा लेखा जन्मता जमिनीवर जसा जीवत जळला होता, चौथीतही तू इतर सारे विषय सोडून निबंध लिहिलेस. भारत एक कृषी प्रधान देश. कृषी तुझ्या जिंदगानीची एकमेव खुशी. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. तुझ्या गयातून कसं भिजून निघे. पुढे तुझ्या वावरातली ही राटली तुझ्या बायकोच्या डोळ्यासारखीच खोल खोल निर्जीव. त्याच पंपावरचं इलेक्ट्रिकचं कनेक्शनही तोडलं गेलं आणि मयातला दान कोळला, ठण पडला. उदासवाना तुझ्या उपासी लेकराच्या तोंडावानी भकासवाना. तुझ्या जिंगानीशी संसाराशी समांतर तो दान कोळला, ठण उदास. तुझ्या पोलादी देहातला साने गुरुजीचा नाजूक साजूक आत्मा उघड्या डोळ्यानं पाहू शकला नाही. वावरातले सोके लगायचं पाऊस पाण्या वाचून, घरातले उपाशी लेकर भाकरदाण्या वाचून, लंकेची पार्वती कर्जापायी घाण टाकेल मंगळसूत्रा वाचून. म्हणून मग वाणीचा कव्वा लचफुळला खुडचा केबी, हिरव्या कसदाण्यातून निघणार पांढरं पडक दूध पाहून कचरणारे तुझे हात आपल्या आतड्यातलं आतड तोडून मोकळे झाले. 10 अंधरेच्या अंधरेत या रक्ताचे आसू ढायले असतील, ते जमिनीवर गेले असते ना साहेबराव, तर त्याची एक रांगोळी झाली असती रे. पण ते परत झालं काहून का पाटील पांड्याचा खेटराले डोळे नसतात रे राजा. त्या आपल्या राजाची अंबारी पाठीवर वाहून नेण्याचं धन्य झणवत असतात. त्या हत्तीच्या पावलाले त्यासारख्या किड्या मुंग्याची दात फिर्या घेऊन चालत नसते रे साहेबराव. तू त्या मुंगी सारखाच आणि या भक्कम सातपुळ्या सारखाही तू कैलासावरचा महादेव. म्हणूनच तू हे एक पचवू शकला आणि एक डावचा सुटला. पण त्या गावगावच्या भाईबंदात हिंमत नसते रे एवढी अबायाचं काही फाळून टाकणारी. म्हणून ते तुझ्यासारखं असं एकदम मरण्यापेक्षा रोज रोज थोडं थोडं मरत असतात. आपलं उपाशी पोट पाठीच्या नेट उभं करत ढेर पोटायले पोसत असतात. आपण मात्र थोडं थोडं रोज रोज मरत असतात. थोडं सरण पेटल्यावर मसनात एक पत्रा सांगत होता, आता कापूस ज्वारी पेरसान तर कहू हराम मौते नंबर सान. आता पेरा तासा तासानं लोखंडी दगडी गोटे, चारी मेरीनं बाबूचे खम्मन काठे. त्या रोजी साहेबराव मीही येणार होतो रे तुझ्या मैतीवर, पण ऑफिसात आल्या नव्या साहेबाचं रिसेप्शन होतं रे त्या रोजी. मी तहा काय करत होतो हे मलेही कळत होतं. पण म्हणूनच साहेबराव तू मले माफ करू नको, कधीच माफ करू नको साहेबराव. ही अलिप्तता सुशिक्षित वर्गाची पिढीची. एक भाऊ शेतीत, एक भाऊ नोकरीत, एक भाऊ खेड्यात, एक भाऊ शहरात. एक मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मला काय सूचना आहे किंवा माझी वाटचाल कशी असली पाहिजे याबद्दल काय आपलं काय मार्गदर्शन? काय मार्गदर्शन असं आहे की खेड्यापाड्यातला जो वर्ग आहे, शेतकरी, मजूर, कष्ट करणारा, तुमच्या परीने तुम्ही करीत आहातच, पण हे आणखी ताकदनी, जोशाने, जोमाने व्हायला पाहिजे. सरकारच्या कानी कपाळी ते घातलं पाहिजे. त्या समस्यांची उत्तरं आपण सहकाऱ्यांसोबत शोधली पाहिजे, मिळवली पाहिजे. तर आणि गांधीच्या काळापासून काँग्रेसचे शेतकऱ्यांचे लढे लढलेले आहेत, त्यामुळे ती परंपरा आपण आणखी आपल्या शक्तीनुसार चालवली पाहिजे. आता त्यात असं आहे की अडथळे, प्रश्न, समस्या, आडकाठ्या खूप आहेत, पण मग आपलं कसं पुढे असते त्यावर मात करणं. आज युवा वर्ग जो आहे तो देशभरातला युवा वर्ग फार अस्वस्थ आहे, त्यांना काय संदेश द्याल? अस्वस्थ आहे तर मग काहीतरी केलं पाहिजे ना. तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तुमची ताकद त्यांची ताकद तशी एक जर झाली तर काहीतरी उठाव करता येईल ना. आता जो गोंधळ गडबड आहे त्याच्यासाठी ते पोरग अमेरिकेतून येते, इथले पोरं काय करतात हा प्रश्न आहे ना. याचं एक मुख्य कारण तुम्हाला सांगतो, आवडो नाही आवडो हे एक येत नाहीत, संघटित होत नाहीत, उठाव करत नाहीत.
याचं कारण अदृश्य आणीबाणी जी लादली गेलेली आहे, हुकुमशाही, गुलामीमध्ये मोठा वर्ग आहे. त्याची जी दहशत आहे, त्याची जी भीती आहे, त्यामुळे ही पिढी काही म्हणजे युवा पिढीने निडर होऊन एकसंघ स्वरूपामध्ये हुकुमशाहीच्या विरोधात लढलं पाहिजे. निर्भय व्हा. कठीण आहे. पोट्यांना वाटतं उद्या आपण रस्त्यावर आलो, पकडलं, दंड टाकलं, काय करता? हा जो दहशतवाद आहे हा खरं काही करू देत नाही. पोरांचा काही फार दोष आहे असं म्हणत नाही मी, पण उठाव केला पाहिजे ना. आपला शत्रू दहशतवाद, गुलामी, मोदी थोडक्यात असं पण भोसले 360 खासदाराच्या मायाला एकालाही तोंड नाही, एकही तोंड उघडत नाही, एकही कशाविषयी बोलत नाही. हे काय लोकशाही आहे का? आम्ही मेंढर यावं त्यानं कालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. वार वायद सुटे आम्ही कावरे बावरे, नेता नेतो म्हणे पार आम्ही त्याच्या मांग सारे. गोळ बोलीत भाकर दिसे रिकाम्या पोटाले, नाही कयेत सहेज असते सर्पाच्या होटाले. घर समजावं जाले तेच वारोय निघावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. आमच्याच आसवाले येते आमचीच कीव, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. आम्ही मेंढर यावं त्यानं कालाव, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे काँग्रेस. आपल्याकडे कॅडर नाही. साहित्य संमेलनाचं निवडणूक असते तर एका वोटर मागे 5 चड्डीवाले धाव घेतात. 5 चड्डीवाले, त्याला सुसूच देत नाही. आता आणीबाणी इंदिरा गांधीला इतके बदनाम करतात हरामखोर. ते जयप्रकाश नारायण म्हणते की आदेश पाळायचे नाहीत, सैन्याचे आदेश पाळायचे नाहीत, सरकारचे आदेश पाळायचे नाहीत. असं झालं तर अराजक होईल ना, म्हणून इंदिरा गांधीने आणीबाणी लावली. ती डोळ्यांनी दिसते पण ती घटनेत बसणारी होती, अराजक होऊ नये म्हणून होती. तिला झोडतात. आणि ही जी अघोषित आणीबाणी आहे याला कोणी कसं केव्हा किती झोडपायला पाहिजे, हे करण्यासाठी कॅडर पाहिजे, संघटना पाहिजे. तिथे आपण कमी पडतो. निर्माण करून देईल सर. मी गावी जातो, तुम्हाला हे सर्व मी निर्माण करून देईल. कॅडर आणि ही ग्राम पातळीवर संघटन निर्माण करून. हो, त्याच्याशिवाय काही होत नाही. मागच्या काळात मी मोदींना नरेंद्र दलिंदर म्हटलं, तर दलिंदर हे कॅरेक्टर वाचन मी त्यांचा उच्चार केला, तर मी त्यांना दलिंदर म्हटल्यावरूनच बरंच मी अपमान केला आणि शिवीगाळ केली असं म्हटलं गेलं. तर आता बोली भाषेतले दलिंदर सारखे, बोहाऱ्या, पोकनाड असे शब्द वापरल्यावर हे जर जीभ घसरली म्हणत असेल तर मग आता काय करायचं? तुम्हाला खतमच करायचं असतं ना, तुम्हाला बदनाम करणे, याच्यासाठी टीका करणं, त्यांची टीका करणं भाग आहे त्यांना. पण ही दलिंदर शिवी नाही ना, वृत्ती या देशाचं जे झालं ते त्या दलिंदर पायामृत झालं. आजच्या आपल्या तुमच्यासोबत नेहमी बोलणं हे आनंदच असतो. बोलण्यापेक्षा भेट ही देखील एक फार मोठी परवलीच असते. मात्र या आपण वेळ दिला तर त्याच्याबद्दल मी वेगळ्याने काही आभार नाही मानणार. तुम्हाला अधिकारी आहे, कृतज्ञता पुनश्च एकदा ती आवश्यक नाही पण ती व्यक्त करतो. आणि पेस नावाच्या कवितेने आपली ही जी आजचा पॉडकास्ट जो आहे, मुलाखत आहे, याचा समारोप करा अशी आपल्याला विनंती करतो. सगळे संदर्भ संतांचे आहेत पण शेतकरी आजचा आहे. पेस पेरणी करती झाकून यामुळे, जनाईचे जाते पिठासाठी रडे. पेरणी करती झाकून यामुळे, जनाईचे जाते पिठासाठी रडे. व्याज करी फस्त सावत्याचा मळा, व्याज करी फस्त सावत्याचा मळा. मोठ नाळ्यामध्ये लटकतो गळा, मोठ नाळ्यामध्ये लटकतो गळा. तुक्याने कर्जाचे कागद फाडले, तुक्याने कर्जाचे कागद फाडले. इथे मड्यावरी व्याजही चढले, इथे मड्यावरी व्याजही चढले. देहाच्या देऊत घाम इंद्रायणी, देहाच्या देऊत घाम इंद्रायणी. बुडणारी गाथा तारायची कोणी,
बुडणारी गाथा तारायची कोणी, बुडणारी गाथा तारायची कोणी, हाडाच्या काळांना एकादशी थारा, घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा, हाडाच्या काळांना एकादशी थारा, कुठे ज्ञानदेवा भूमीचे माधव, कुठे ज्ञानदेवा भूमीचे माधव, इथे करपते कुंभाचे अर्धव, इथे करपते कुंभाचे अर्धव, अन्नदाता मरे उपाशी राहून, अन्नदाता मरे उपाशी राहून, नाथाच्या घरचे कशी उलटी खूण, नाथाच्या घरचे कशी उलटी खूण, लेकुरवाळा विठू घेत असे फाशी, लेकुरवाळा विठू घेत असे फाशी, रुक्माईला पेच सांगा जगू कशी, रुक्माईला पेच सांगा जगू कशी.